आजची सकाळ ना खूप भारी झाली. खूप छान वाटत होतं आज, कारण बाहेर वातावरणच असं होतं आणि असं वातावरण असलं ना, मला तर खूप भारी वाटतं. आणि माझं रोज कुठे जाणं नाही, येणं नाही, दिवसभर मी घरातच असते आणि या गोष्टीमुळे मी स्वतःची काळजी घेतच नव्हते. म्हटलं आजपासून रोज तयारी करून बसायचं. हल्ली आपण कुठे बाहेर जायचं तेव्हाच केस विंचरतो, तयारी करतो आणि या गोष्टीमुळे मी खूप आळशी होत चालली होती. आणि आजचा मेनू ना खूप भारी होता, तो म्हणजे डोसा. रात्रीच आईने तांदूळ भिजू घातले होते, त्यासोबत उडदाची डाळ, मेथी या सर्व गोष्टी. म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी ना 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने वॉश करून घेतले तांदूळ आणि मग मिक्सरमध्ये दळून घेतले, म्हणजे वाटून घेतले आणि सर्व वाटण झाल्यानंतर मिनिमम 2 तास ते बॅटर साईडला ठेवून दिलं, कारण असं केल्याने डोसे खूप छान बनतात. नंतर 2 तासांनी डोसे बनवायला घेतले, पण झालं असं, डोस्याचा तवाच खराब झाला होता. तरीसुद्धा बनवायला ट्राय केलं आणि बॅटर एकदम परफेक्ट झालं होतं. आणि तवा खराब झाला याची आईला सुद्धा कल्पना नव्हती, पण ठीक आहे, या छोट्या मोठ्या गोष्टी तर होतात. तरी पण खूप क्रिस्पी डोसा त्याच तव्यावर आईने बनवला होता आणि टेस्ट तर खूप छान होती. आणि आज रविवार आणि रविवारी सर्वांना सुट्टी असते, पण आईच्या कामांना कधीच सुट्टी राहत नाही. दिवसभर तिचं काही ना काही काम चालूच असतं. सो असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.